अकबर आणि बिरबल यातील बिरबल विषयी म्हणजेच बिरबलचा इतिहास। मित्रांनो, अकबर आणि बिरबल यांच्या बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत, पण बिरबल नक्की कोण होता आणि त्याची भेट अकबर राजाबरोबर कशी झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत। बिरबल याचे नाव महेश दास असे होते। त्याचा जन्म 1528 साली तिकवापूर उत्तर प्रदेश येथे झाला होता। त्याला अकबर राजाच्या दरबारात वीरबल असे खिताब मिळाले होते, जे पुढे जाऊन बिरबल असे झाले। अकबर आणि बिरबल यांच्या ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यावरून बिरबल हा एक विदूषक असून त्याचे काम फक्त अकबर राजाचे मनोविनोद करणं आणि दरबारातील गंभीर वातावरण हलके करणं एवढाच होता असं वाटतं, पण मित्रांनो असं नाही आहे। इतिहासात नमूद केल्याप्रमाणे बिरबल हा एक कुशल कवी होता, तसाच तो एक कुशल सेनापती देखील होता आणि त्याचे कार्य अकबर राजाच्या दरबारात सैन्य आणि प्रशासनाचे होते। अकबर राजाच्या बऱ्याच सैन्य मोहिमेत देखील तो सामील होता आणि अकबर राजाच्या साम्राज्य विस्तारात देखील त्याचा खूप मोठा सहयोग होता। बिरबलकडे बुद्धी, कौशल्य, कविता लेखन, बहादुरी याच प्रमाणे गायन विद्येचे देखील ज्ञान होते। सुरुवातीला तो अकबर राजाच्या दरबारात राज्य कवी म्हणून नियुक्त केला गेला होता, पण आपल्या बुद्धी, कौशल्य आणि हुशारीने तो अकबर राजाचा प्रिय झाला आणि पुढे जाऊन त्याला वजीरे आजम ही देखील पदवी मिळाली। बिरबल हा देखील अकबर राजाला पूर्णपणे समर्पित होता। बिरबल त्याच्या दानवीरता आणि धर्मप्रियतेसाठी खूप प्रसिद्ध होता। त्याच्या धर्मप्रियतेचे उदाहरण म्हणजे त्यांनी बांधलेली मंदिरं, ज्याचे अवशेष अजून देखील आहेत। बिरबल यांनी हिंदी, संस्कृत आणि फारसी भाषेत शिक्षण केले होते, पण कविता तो ब्रिज भाषेत करत असे। बिरबल हा बुद्धीने अगदी तल्लख होता, पण तरीही कधी काही प्रश्नाचे उत्तर शोधण्यास त्याला कठीण जात असे, तेव्हा तो त्याची मुलगी, जी बुद्धीने त्याच्याहून तल्लख होती, हिची मदत घेत असे। अकबर आणि बिरबल यांच्या पहिल्या भेटीच्या बऱ्याच कथा लिहिल्या आहेत, पण स्थानिक माहितीनुसार असे मानले जाते की बिरबल हा आधी रेवाच्या महाराजांच्या दरबारात राज्य कवी म्हणून कार्यरत होता। पुढे जाऊन रेवाच्या राजांनी त्याला अकबर राजाला भेट केली आणि मग तो अकबर राजाच्या दरबारात राज्य कवी म्हणून कार्यरत झाला। पुढे जाऊन आपल्या हुशारीने तो अकबर राजाचे 9 रत्न म्हणजे 9 सल्लागार यात देखील सामील झाला। अकबर आणि बिरबल यांच्या अनेक गोष्टी आहेत ज्या इतिहासात कुठेही नमूद नाही आहे, तर अकबर राजाच्या राजवटीच्या शेवटी त्याच्या लोकांनी त्या बनवल्या आणि पुढे जाऊन त्या खूप प्रसिद्ध झाल्या आणि आजही आपण त्या सर्व गोष्टी खूप आवडीने आहेत। तर मित्रांनो, हा होता बिरबलाचा इतिहास। कसा वाटला आजचा विषय मला नक्की कळवा। आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी। तोवर धन्यवाद।